नमस्कार मित्रांनो, मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत घरकुल जागेसाठी अनुदान दिले जातं आणि आता हे अनुदान 1 लाख रुपये मिळणार आहे। ज्या लोकांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही आहे तर आता त्यांना 1 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे। त्या संदर्भातच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे। चला तर मित्रांनो, पाहूयात नेमका निर्णय काय आहे। तर इथे पाहू शकता मित्रांनो, महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024। तर इथे तुम्ही पाहू शकता, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना 1 लाख रुपयांचे अनुदान। तर इथे लक्ष द्या मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून 50,000 रुपयावरून ते आता 1 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिले जाते अनुदान। केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते। त्यात वाढ करून आता ते 1 लाख रुपये करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे। अशा प्रकारे मित्रांनो, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच मित्रांनो, अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे असेच माहितीचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जाते। चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।